माझे नाव आरोही समाधान मापारी आहे. सर्वांना माझा नमस्कार. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी. स्वामी विवेकानंद हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते. माता किंवा माया नसूनही शक्य असू शकतं याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईच असू शकतात. राजमातेचं मस्त करते स्वामी विवेकानंदांना आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक, सूत्रसंचालक तसेच व्यासपीठावर उपस्थित कुलाला देशाला धर्माला अभिमान वाटेल अशा पुत्र जन्म येऊ दे. त्याचे स्वप्न दाखवून त्यांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनीच केले होते. घटाचा तुकडा ठेवा, लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. स्वामी विवेकानंद हे महान तत्वज्ञ होते. सर्वप्रथम यांना माझा मानाचा मुद्रा राजमाता हे शूर पराक्रमी व आदर्श माता होते. एक विचार स्वराज्याचा अवन पेटल्या लाखो मशाली, एक विचार स्वराज्याचा अवन पेटल्या लाखो मशाली, अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शुभांची माऊली. राजमाता जिजाऊ या स्वराज्याचे प्रेरणास्थान होत्या. त्याची महत्व म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्यातली तुळस आणि गोट्यातली गाय आणि घरातली गाय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. जय शिवराय. त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार घडवले. माझे नाव ऋषिकेश आहे. आज 12 जानेवारी 1598 रोजी आई बनायला वाघिणीचे काळी लागते, वाघाची आई बनायला वाघिणीचे काळी लागते. ज्यांनी निर्माण केले तीच जिजाऊ आज आपल्या पुढे शाहीद आहे. तीच जिजाऊ आपल्या पुढे आहे. 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊची जयंती. जिजाऊंना माझा माता जिजाऊंना घडवलं त्यांनी शूरशुभाला उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नसेल तेव्हा थांबू नका. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नसेल तेव्हा थांबू नका. जन्मदिन का साजरे करतो, त्यांची आठवण का काढत असतो?